नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेमाणी, रक्तविकार तज्ज्ञ आणि आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलो आहे. आणि आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे आणि त्या विषयाचं नाव आहे हेरिडेटरी स्पिरोसायटोसिस. आता हेरिडेटरी स्पिरोसायटोसिसला आम्ही HS असं सुद्धा म्हणतो. आता हा जो आजार आहे हा अनुवांशिक रक्ताचा आजार आहे आणि त्यामध्ये लाल पेशीचा आकार थोडा बदललेला असतो. आता लाल पेशीचा आकार बदलून हा स्पियर शेपमध्ये बदल झालेला असतो. आता तुम्ही जर का बघितलं की लाल पेशी ज्या असतात त्या डिस्क शेपच्या असतात, म्हणजे बाजूनी त्या पेशी जाड असतात आणि मध्ये त्या पातळ असतात. परंतु स्पिरोसायटोसिसमध्ये या लाल पेशीचा शेप चेंज होतो आणि ह्याच्यामध्ये त्या स्पियर किंवा चेंडूच्या आकाराच्या होतात आणि हा अनुवांशिक आजार असल्यामुळं ह्याला हेरिडेटरी स्पिरोसायटोसिस असा आजार म्हणतात. आता हा आजार आई वडिलांपैकी कोणाला तरी असून तो त्यांच्या मुलांमध्ये जाऊ शकतो आणि काही वेळा ह्या आजाराचे काहीच सिम्पटम्स नसतात. म्हणजे आपल्याला माहीत सुद्धा नसतं की एखाद्या रुग्णाला हेरिडेटरी स्पिरोसायटोसिस आहे आणि त्यांना आयुष्यभर काही सिम्पटम्स त्या आजाराचे नाहीत असं असू शकतं. आणि काही वेळा त्या आजाराचे सिम्पटम्स येऊ शकतात. सिम्पटम्स ते कोणते, म्हणजे जसं काही लोकांमध्ये पांथरीला सूज असते, म्हणजे स्किनला सूज असते. काही लोकांचं हिमोग्लोबिन कमी असतं आणि त्यांना वारंवार रक्त चढवावं लागतं. काही वेळा पित्ताशयाचे खडे निर्माण होतात आणि पित्ताशयाची पिशवी काढावी लागते. आणि काही वेळा त्यांना रिकरंट जॉन्डिस म्हणजे कावीळ होत असते. आणि काही वेळा मी बघतो की लहानपणी जेव्हा जन्म होतो मुलांचा त्यामुळे त्यांना बरेच दिवस आणि बरीच कावीळ राहिलेली असते आणि त्यानंतर सुद्धा त्यांना वारंवार कावीळ होणे, त्याबरोबर त्यांचं हिमोग्लोबिन कमी होणे आणि त्याचबरोबर त्यांची पांतरी किंवा प्लिहाला सूज येणे आणि पुढे जाऊन पित्ताशयाचे खडे होणे, अशा प्रकारचे हे वेगवेगळे सिम्पटम्स या आजारामध्ये असू शकतात. आणि सिम्पटम्स बरेच व्हेरिएबल असतात, म्हणजे काहीच सिम्पटम्स नाही पासून ते सगळे सिम्पटम आहेत असं असू शकतं. आणि काही वेळा या रुग्णांना दर 2-4 महिन्यातून एकदा रक्त चढवायला लागू शकतं आणि सातत्याने ह्यांचे डोळे पिवळे असू शकतात. आता हे जे आजार आहे ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट जर का करायची म्हटली तर यांना आपल्याला फोलिक ॲसिड नावाचं जे विटामिन आहे ते आपल्याला सातत्यानं देत राहावं लागतं. आता फोलिक ॲसिड हा विटामिन लाल पेशी तयार होण्याकरता फार महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये हे विटामिन त्या पेशींचं आयुष्य थोडंसं वाढवतं आणि कावीळचं प्रमाण सुद्धा कमी करतं. आता ह्या आजारामध्ये काय होतं की आपले जे लाल पेशी असतात त्यांचं हे नॉर्मल आयुष्य 120 दिवसाचं असतं आणि ह्या आजारामध्ये काय होतं की त्या पेशींचा आकार बदलल्यामुळं ह्या प्रांतरीमध्ये म्हणजे स्प्लीनमध्ये जाऊन त्या अडकतात आणि त्या लवकर डिस्ट्रॉय केल्या जातात. म्हणजे समजा की लाल पेशी लवकर मरतात आणि जसं ज्या लाल पेशी 120 दिवसामध्ये मेल्या पाहिजेत त्या कधी कधी 20 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये असे मरतात. आणि त्या लवकर लवकर मेल्यामुळे बोन मॅरोला अतिरिक्त काम करावं लागतं आणि जादा लाल पेशी तयार कराव्या लागतात. आणि हे बॅलन्स जर का बिघडलं तर त्या रुग्णाला वारंवार हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं. आता ह्याची ट्रीटमेंट जसं मी सांगितलं यांना सातत्यानं फोलिक ॲसिडचं सप्लिमेंटेशन करावं लागतं आणि त्याचबरोबर जर ज्या रुग्णांना वारंवार हिमोग्लोबिन कमी होत असेल तर त्या रुग्णांची पांतरी म्हणजे स्प्लीन ही काढावी लागू शकते. आणि स्प्लीन काढल्यानंतर जरी हा आजार मूळतः बरा होत नसला तरी सुद्धा ह्या आजाराचे जे सिम्पटम्स आहेत ते नाहीसे होतात. म्हणजे हिमोग्लोबिन जे कमी होत होतं ते हिमोग्लोबिन कमी व्हायचं बंद होतं आणि ह्या रुग्णांना रक्त चढवायचं हे इथनं पुढं लागत नाही. मग त्यामुळे ह्याची ट्रीटमेंट म्हटलं तर फोलिक ॲसिड सातत्याने घेत राहणे आणि जर गरज असेल तर पांतरी काढणे. आणि काही वेळा सिम्पटमॅटिक गॉलस्टोन्स झाले म्हणजे पित्ताशयाचे खडे झाले आणि त्याच्यामुळे जर का रुग्णाला त्रास होत असेल आणि पोटामध्ये दुखत असेल तर त्या रुग्णांना आपल्याला पित्ताशयाची पिशवी सुद्धा काढायला लागू शकते. ज्या रुग्णांमध्ये कावीळ असती ती कावीळ कमी जास्त प्रमाणात राहू शकते आणि ती सातत्यानं थोडीफार प्रमाणात कावीळही राहू शकते. बऱ्याच वेळा रुग्ण लिव्हरच्या स्पेशलिस्टने ह्या आजारासाठी दाखवतात आणि त्यांना कावीळीची ट्रीटमेंट घेत बसतात, पण ॲक्च्युली ह्या कावीळीला ट्रीटमेंट करायची गरज नसते आणि ही कावीळ थोड्याफार प्रमाणात ही सातत्यानं होत राहू शकते. आणि ही रक्ताची कावीळ असल्यामुळं ह्याच्यामध्ये लिव्हरच्या कोणत्याही आजाराचा काही संबंध नसतो. असा हा जेनेटिक आजार जो की काही लोकांमध्ये अजिबात सिम्पटम्स नसतात आणि काही लोकांमध्ये फार सिम्पटम्स असतात, असा हा वेगळा आजार. आणि ट्रीटमेंट अतिशय सोपी आहे, ज्याच्यामध्ये फक्त एक विटामिनची फोलिक ॲसिडची ट्रीटमेंट आपल्याला करत राहावं लागतं आणि त्याबरोबर काही रुग्णांमध्ये आपल्याला स्प्लीन ही ऑपरेशन करून काढावी लागते. ह्याच्या व्यतिरिक्त या आजारामध्ये फारसा असा कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. असेच नवीन नवीन विषय घेऊन मी तुम्हाला भेटत राहीन आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.